वसमत तालुक्यातील आरळ येथील नागराव शंकरराव चव्हाण यांच्या शेतातून गेलेला 351 क्रमांकाचा मायनर हा मायनर आहे आणि हा मायनर एका काही शेतकऱ्यांनी अज्ञात शेतकऱ्यांनी तो मायनर संपूर्णतः जमीनदोस्त केलेला आहे, बुजवलेला आहे आणि याच मायनर का बुजवला या कारणाने नागराव शंकरराव चव्हाण हे मागील 5 वर्षापासून पूर्णा पाटबंधारे प्रकल्प या विभागाकडे खेटे मारत आहे। संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, परंतु प्रत्यक्षात पूर्णा पाटबंधारे विभाग कार्यालयाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। मागील वर्षापूर्वी बैलगाडी सोबत या ठिकाणी शंकरराव चव्हाण यांनी याच पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर आंदोलन केले होते, परंतु प्रत्यक्षात त्यांना न्याय मिळाला नाही। त्यामुळे आज या ठिकाणी पुन्हा एक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये या ठिकाणी नागराव शंकरराव चव्हाण हे आपल्यासोबत आलेले आहेत। गाव कोणतं? पहिला आरळ। नाव सांगा तुमचं? नागराव शंकरराव चव्हाण, नुकसान भरपाई पुन्हा। काय काय मागणी आहे तुमची? काय प्रश्न काय आहे नाही, पहिला प्रश्न आहे ते कॅनल नीट करणे। बरं, हो, नेमकं जे कॅनल आहे तुमचा तुमच्या शेतातून गेला होता की काय नेमकं झालं? कशामुळे तुम्ही आंदोलन करत आहात एवढं? ऐकवलं का? इकडच्या शेतवाल्यानं बुजून दुसऱ्या शेतातून काढून दिला, पुन्हा खाली माझं शेत होतं, त्याच्यामुळं खालच्या शेताची नुकसान झाली। आता तुमचं म्हणणं काय या पाटबंधारे विभाग कार्यालयाकडे? यायनं नीट करून दिलं की मग पुढचा मार्ग पुढे काढून घे। एकंदरीत काय नीट करून द्यायचं तुमचं? ते कॅनल आहे, कॅनल नीट करून देणे, आखाडा मोडलेला ते नीट करून देणे। पुन्हा आखाडा मोडा ते संजीवराव पंडितराव राखोंडे आणि त्यानं गडीन ती बबन माणिकराव आणि संजीव पंडितराव, त्याच्यामुळे आखाडा मोडा तुमचा? मग मी घरी नव्हतो, 2-4 वर्ष आज पडीत जागा असली काढण्याचे प्रयत्न होते त्याचे, आता माझ्या काढून दिले नाही, पुन्हा माझ्या डबल आखाडा केला। हो, मायनरच्या संदर्भात काय म्हणता तुम्ही? मायनर म्हणलं पहिलं आहे तसं करा, आमच्या खालच्या शेताची नुकसान झाली। हो, बर, आता काय केलं मायनरचं? आता काय नाही, सध्या मयातून आहे त्याच्या पुढे गेला बुजला आणि खालच्या शेताकडे काढून दिला। हो, बर, मागच्या 2 वर्षाखाली तुम्ही बैलगाडी सोबत आंदोलन केलं होतं? हो, ते आश्वासन दिलं बापा करून देऊ, केलंच नाही। आता काय परिस्थिती आहे? आता त्याला म्हणलं, ते म्हणले व्हाले, काय द्यानं व्हाले, ते कोणती आता ते साहेबाचं नाव सांगितलं बा, गरुड दुसरं काय लिहिलेलं आहे। असू द्या, तुमची मागणी सांगा आता। पहिल्यासारखा कॅनल करून देणे। हो, पुढची भूमिका काय असेल प्रशासनानं कारवाई नाही केल्यास? हो, तुमची भूमिका काय असेल आता पुढची भूमिका ती मागची झालेली ती नुकसान भरपाई करून देणे। अच्छा, किती नुकसान झाले तुमचं? ते आता काय होईल ते त्याच्या हिसाबानं होईल ना काहीतरी। एकंदरीत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्येष्ठ शेतकरी आहेत, आरळचे शेतकरी आहेत आणि पुण्यात एका अज्ञात शेतकऱ्यांनी जे आहे ते 351 क्रमांकाचा जो मायनर आहे तो मायनर संपूर्णतः जमीनदोस्त केलेला आहे। ज्येष्ठ नागरिक आहेत, शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा जो काही मायनर आहे तो संपूर्णतः जमीनदोस्त केल्यामुळे या शेतकऱ्यांनी मागील 5 वर्षापासून या पूर्णा पाटबंधारे विभागाला खेटे मारत आहेत, प्रत्यक्षात खेटे मारत आहेत, परंतु प्रत्यक्षात या शेतकऱ्याला अजून न्याय मिळाला नाही। त्यामुळे न्यायाची हाक करण्यासाठी या शेतकऱ्यांनी पूर्णा पाटबंधारे विभाग कार्यालयाकडे आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही चक्कर मारले, प्रशासनाला विचारणा केलेली आहे, परंतु प्रशासन कुठल्याही प्रमाणात या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नेमकं या प्रकरणामध्ये दखल देऊन या शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे। लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव।